नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला नॅचरल गोष्टी वापरून सोप कसा बनवायचा ते दाखवणार आहे। हा जो सोप आहे तो मी मेणापासून बनवलेला आहे। मेण हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं, शिवाय नॅचरल गोष्टी वापरलेल्या आहे, त्यामुळे या साबणाचा आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूयात। तर त्यासाठी मी ते एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। डबल बॉइलिंग मेथडने आपल्याला हा जो सोप आहे तो बनवायचा आहे। तर त्यासाठी मी ते पातेल्यात पाणी घेऊन हे आपण आता गॅसवर ठेवून घेणार आहोत। इथे आपल्याला सोप बेस घ्यायचा आहे, साधारण 250 ग्राम एवढा मी सोप बेस इथे घेतलेला आहे। तो आपल्याला चॉपिंग बोर्डवर घ्यायचा आहे आणि या पद्धतीने त्याचे आपल्याला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून तो वितळताना पटकन वितळतो। आता याला मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेले आहे। हा जो सोप आहे तो आपण संपूर्ण नैसर्गिक गोष्टींपासून बनवतो, त्यामुळे तो आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर ठरतो। याचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्या स्किनला होत नाही, कुठलेही रॅशेस किंवा मग स्किन लाल होणं असले प्रकार होत नाही। हा जो साबण आहे तो तुम्ही लहान मुलांसाठी देखील वापरू शकतात। आता हे जे सोप बेसचे तुकडे आहेत ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि हे जे ताट आहे ते आपल्याला गरम पाण्याच्या त्यात पातेल्यावर ठेवून घ्यायचे, म्हणजे डबल बॉइलिंग मेथडने आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचे। साधारण एक 5 मिनिटामध्ये हा जो सोप बेस आहे तो मेल्ट होण्यास सुरुवात होते। इथे मी मेण घेतलेले आहे। मेण हे प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतंच, कारण आपल्याकडे ज्या आजी असतात त्या कुंकू लावण्याच्या अगोदर मेण लावतात, तर आपल्याला जास्त काही मेणाची गरज इथे नाही आहे। 3 ग्राम एवढं आपल्याला मेण लागतं। हे मेण आपल्याला हे सोप बेस मेल्ट होत असतानाच त्यात टाकून घ्यायचं। इथे मी 3 ग्राम एवढं ते कट करून घेतलेलं आहे, हे आपल्याला आता ह्या सोप बेसमध्ये टाकून घ्यायचं आहे। 5 मिनिटामध्ये हा जो सोप बेस आहे तो वितळण्यास सुरुवात होते। यातच मी आता एक छोटा चमचा मध टाकून घेणार आहे। मध हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं। आपली जी स्किन आहे ती मॉइश्चराईज करण्याचं काम मध छान प्रकारे करतं। आता ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला मेल्ट करून घ्यायच्या आहेत। हा जो सोप आहे तो आपण अगदी लहान मुलांनाही वापरू शकतो, कारण यात आपण सगळ्या नॅचरल गोष्टी वापरतोय, त्यामुळे स्किनला कुठलेही प्रकारचे हार्म याने होत नाही। तर बघा, आता हे जे सोपचं बेस आहे ते मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। याच पद्धतीने आपण त्याला अजून एक 10 मिनिटांसाठी मेल्ट करून घेऊया। 10 मिनिटातच बघा हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते मेल्ट होऊन तयार झालेलं आहे। आता यामध्ये तुम्हाला काही इसेन्स ॲड करायचा असल्यास तुम्ही यात इसेन्सही ॲड करू शकतात। यात मी आता थोडंसं खोबरेल तेल टाकून घेणार आहे, याने मग आपला जो सोप आहे तो मस्त असा सॉफ्ट बनतो। कोकोनट ऑइल मी घेतलेले ते इथे आपल्याला थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला या मिश्रणामध्ये चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला कुठला कलर ॲड करायचा असल्यास तुम्ही कलर देखील ॲड करू शकतात। माझ्याकडे इथे रेड कलर आहे, मी यात थोडासा रेड कलर टाकून घेणार आहे, परंतु याला ऑलरेडी येलो कलर आलेला आहे। यात रेड कलर आल्यानंतर साबणाला कसा कलर येईल ते आपल्याला पुढे बघावं लागेल। आता इथे मी 2-3 ड्रॉप रेड कलरचे टाकून घेतलेले आणि ते यात मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले। बघा, छान असा कलर आता तरी इथे दिसतोय, नंतर साबण सेट झाल्यानंतर हा याचा कलर कुठला दिसेल ते आपण आत्ताच सांगू शकत नाही। तर ते आता व्यवस्थित मी यात मिक्स केलेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे ते मिक्स करत असतानाच मी त्यात काही इसेन्स टाकून घेणार आहे। इथे माझ्याकडे केवरा इसेन्स आहे, तो केवरा इसेन्स मी यात टाकून घेणार आहे। तुमच्याकडे जो इसेन्स असेल त्याचे 2-3 थेंब तुम्हाला यात टाकून घ्यायचे आणि एकदा काही मिश्रण मेल्ट झालं की लगेचच ते आपल्याला मोल्डमध्ये टाकून घ्यायचं आहे। मी इथे कुठलाही विकतचा मोल्ड घेतलेला नाही, माझ्याकडे एक्सो जो साबण असतो त्याचा डबा उरलेला होता, तो मी इथे घेतलेला आहे। त्यात मी आता हे जे गरम झालेलं मिश्रण आहे ते टाकून घेणार आहे आणि मग आपल्याला इथे 1 ते 1.5 तासासाठी हा साबण सेट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। याला कुठलाही आपण टच करायचा नाही आहे, असाच तो आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि 1 ते 1.5 तासामध्ये हा साबण नक्कीच सेट होतो। बघा, ते जे मिश्रण होतं ते कंप्लीट यामध्ये बसलेलं आहे आणि वरती जो फेस आलेला आहे तो आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे, किंवा मग तुमच्याकडे जर इथेनॉलचा स्प्रे असेल तर तोही तुम्ही मारू शकतात, म्हणजे हा जो फेस आहे तो जागेवर खाली बसतो। आता बघा, साधारण 1.5 तासामध्ये हा जो साबण आहे तो सेट होऊन तयार झालेला आहे आणि पटकनच तो डिमोल्ड पण झालेला आहे। बघा किती छान सॉफ्टनेस त्याला आलेला आहे आणि नॅचरल असा हा साबण आपला बनून तयार झालेला आहे। तुम्ही या रेसिपीने हा सोप नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका की सोप कसा झाला म्हणून।